वाजतीये? माकडे. तुला थंडी वाजतीये? बर्फ. फ्रोझन. हे बघा सोपं आहे. हिंदी. वन वर्ड. माती. चालू माती. उरी. बरोबर. वन वर्ड. इंग्लिश. टू वर्ड. चाकू. कुकिंग. काय करते? काय दुसरं कर. ब्रूमस्टिक. हॅरी पॉटर. यस. ए रावी तू किती वर्षाची झाली? मी 10 वर्षाची झाले. 10 वर्षाची? अगं रावी तू किती लहान वाटतेस. हो, वाटते ती 10 वर्षाची. तुला काय तिला बोलते ना, मी मध्ये मध्ये काय करायची गरज आहे का? ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, मी तुला बोलणार. यार तुम्ही दोघे आज तरी नका ना भांडू. नेहमी भांडता. ओके सॉरी. इट्स ओके. हे रावे तू केक कधी कापणार आहे? आई तर यायला पाहिजे ना. कुठे आहे आई? आई किती वेळ झाला? चला पटकन केक कापून आलेच फ्रेश हो. रेडी का सगळे? मला वाटतं इकडे ये. सगळ्यांना चेरी मिळणार आहे. सगळ्यांना चेरी मिळणार आहे नंतर. आपलं काय ठरलंय रावी? आम्हाला सगळ्यांना डान्स करायचा आहे. क्लिअर करू. कुठल्या गाण्यावर करायचंय? मला नाही आवडत हे गाणं. दुसरं गाणं लावा. कुठलं? बरोबर आहे सविताचं. चला सगळे. आणि विजू आजी तुम्ही आधी चला. नाही रावी, आपण ट्रेजर हंट खेळायला जाणार आहोत. मग येतो खायला. लवकर या. आई बाबाचा फोनच नाही आला अजून. तू कर त्याला आणि
खाली जाऊन खेळून ये, नाहीतर आता सविता मला ओरडेल. जाते ग. Hello. Am I talking with Ravi Godbole? नो, Then who is on the line? विराट कोहली बोले. हा? पिल्लू खूपच चिडलेलं दिसतंय आज. इथे कोणी पिल्लू पिल्लू नाहीये. I'm a grown up girl, dad. ओके, सॉरी. ए रावी, मला सांग, तुला गिफ्ट मिळालं का? आता काही खरं नाही याचं. कसलं गिफ्ट? म्हणजे काय? तुला कोणीच गिफ्ट नाही दिले हा? बाबा त्रास देऊ नको हं. सगळ्यांनी मला गिफ्ट दिले तू सोडून आणि मी त्या सगळ्यांना रिटर्न गिफ्ट देणार आहे. हो. ए रावी, जरा दार उघडून बघ ना, तुझ्यासाठी काही गंमत आहे का? हा पार्सल. बघ. आई बाबांनी काय पाठवले? उघडू. उघड. ग आतापर्यंत रागवली होतीस ना, पार्सल बघितल्यावर गेला राग. राग गेला नाहीये पण कमी झाला. ए माऊ, उघड ना. बाबा आई मला उघडूच देत नाहीये. म्हणजे मी नाही म्हणलं तर तू उघडणारच नाही. किती शहाणी झालीस ना रावी, तर बाबा परत आल्यावर ओळखून यायचीस. बघ ना. उघड. अगं पण तुझे फ्रेंड्स सगळे खाली तुझी वाट बघतायत, त्याचं काय? त्यांना सगळ्यांना माहिती की बाबाचा फोन आहे. करेक्ट. त्यामुळे ते काही माझ्यासाठी थांबणार नाही. जाऊ दे मी आत्ताच उघडतो. हे काय यात सगळे तर ऍपलच आहे. मग काश्मीरून तुला काय हापूस आंबे पाठवणार? पण बाबा आपलं काहीतरी ठरलं होतं. यू ब्रोक युअर प्रॉमिस. तू नेहमी असं कर. ए माऊ, अगं असं काय करतेस? जरा नीट शोध ना, काही सापडते का अजून त्याच्यात? त्याच्यात अजून ऍपलच येतं नाही, नीट नाही शोधतेस तू, खाली बघ जरा. आणि ह्याच्यात एक छोटा बॉक्स आहे. हा, बघ. सायकल. बाबा कुठे ठेवली आहे सायकल? खाली आपल्या पार्किंग मध्ये. आणि मी जाते आणि सगळ्यांना दाखव. ओके. अगं तू काय दाखवणार आहेस? तू खाली चल बरं, आधी सगळे थांबलेत तुझ्यासाठी. विजू सायकल. यप्पी, मस्त. तू सायकल दाखव सगळ्यांना, तोपर्यंत आम्ही ट्रेजर हंटची तयारी करतो. सविता, तू रिटर्न गिफ्ट घेऊन खालीच ये बरं का, आपण तिथेच देणार आहोत असं सगळ्यांना. हो जी, आले. बापू, 100 वर्ष आयुष्य आहे. रावी तुझ्याच नावाने कटकट करत होती इतका वेळ. हो. तेवढ्यात तुझा फोन आला. असो, BFN, see you. आजी, क्या बात आहे. BFN म्हणता तुम्ही? अरे काही विचारू नकोस, रोज सकाळी क्लब हाऊसला जाऊन झुंबा करते यंगस्टर्स बरोबर. अगं काय सांगतेस काय? आणि विचारलं की म्हणते म्हाताऱ्या बायकांच्यात बसून गप्पा मारायला बोर होतं म्हणे, त्यापेक्षा झुंबाला मजा येते. क्या बात आहे आजी, वा. मग सासू कोणाची आहे? चला बोलू नंतर. बाय. सविता, ये ना लवकर. आई हा. मी खाली जाऊन फक्त माझं गिफ्ट बघून येईन. मग अजून खाईन. कसं आहे की मला इतकी भूकच लागली नाही. आणि मग तुला पण बाबाशी नीट बोलता येईल. ओके बाय बाबा. TYTCGNLU. ए थांब. हा, तू खाली ट्रेजरांच्या इथे सगळ्यांना रिटर्न गिफ्ट देणार, बरोबर ना? हो. मग माझं रिटर्न गिफ्ट कुठे? तुला अजून तयारच नाही केलं मी. का? तुझ्या प्रॉमिस प्रमाणे आला असतास ना आता मी तुला दिलं असतं. आणि आलो लगेच तर शिवाजी महाराजांसारखा पेटारत बसून. तर देईन ना मी तुला तुझं रिटर्न गिफ्ट. हा. आता बाय मी खाली माझं गिफ्ट बघायला चालले. लव यू प्रिन्सेस. लव यू राजन. काय रे राजन, हम्म. येणार होतास ना सुट्टी घेऊन? हो. रोज तर तुझ्याकडनं गोष्ट ऐकल्याशिवाय झोपत पण नाही ती. त्यात आज तिचा वाढदिवस, यायचंच ती. तुला माहिती आहे ना किती वाट बघत असते तुझी. हो, ऍप्लिकेशन पण केलं होतं मागच्याच महिन्यात. मग काय झालं? हो, येणार होतो, पण इथली काश्मीर की कली येऊ नको म्हणाली. मग कॅन्सल केलं. तिचं मन मोडवत नाही ग. एरवीचं ठीक आहे रे, पण या वेळेस तू नक्की येशील असं वाटलं. हम्म. कारण या वेळेचं प्रॉमिस तू तुझ्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाच्या स्त्रीला दिलं होतंस. येस, देअर यू आर. ए राजा, खरं सांग, माझा नंबर किती आहे तुझ्या लिस्ट मध्ये? ऑफकोर्स पहिला. आणि असं किती जणींना सांगितलंयस? म्हणजे 14. चक खोटा. अगं खरंच. सारखी काय रे मस्करी राजा, कधीतरी सिरियसली बोल की. ओके, आता सिरियस. आणि तुला काय वाटतं, तू जेव्हा असं बोलत असतोस तेव्हा तुझ्या इथे नेमकी काय परिस्थिती आहे त्याचा अंदाज नाही येणार का आम्हाला?
बरं मॅडम, सॉरी. हे बरं मला सांग, तू तरी आज वेळेत पोहोचलीस का घरी? अरे काय, रावीचा बर्थडे म्हणून म्हणलं होतं वेळेत येईल, पण मग? उशीर झाला. ऑलमोस्ट केक कापायला घेतला होता या सगळ्यांनी, बापरे. एवढ्यात पोहोचलो. हम्म. पण रावी फक्त तुझी आणि तुझ्या गिफ्टचीच वाट बघत होती. आय नो. मी सकाळी तिला हॅरी पॉटरच्या पुस्तकांचा अख्खा सेट दिलाय, बोलली का? नाही. बघ, तुझीच लेक येते. आता काय करणार त्याला? तरी मी नेहमी सांगत असतो तुला, यू आर जस्ट द मीडियम शी चोज टू बी इन दिस वर्ल्ड. हे दरवेळेस बोललंच पाहिजे का? कधीतरी माझ्या भावनेची कदर कर की राजा. जाऊ दे, या विषयावर चर्चा करायची नाही असं आपलं ठरलंय नाही का? आपलं नाही तुझं. हो का? आपण ठरवून करायच्या कितीतरी गोष्टी करायच्या राहूनच गेल्या आहेत. त्याचा काउंट सुद्धा ठेवणं बंद केलं. हो. हो, शेवटी काय, तुझ्या वेळेनुसारच होतात सगळ्या गोष्टी. आता आज तू नाही आलास, रावी विसरेल कदाचित. आणि तू कधीही विसरणार नाहीस आणि माफ तर अजिबात करणार नाहीस. माफ कधीच केलं तुला. कधी? लग्नानंतर हनीमूनच्या ऐवजी बॉर्डरला गेलास ना, तेव्हाच. मारा. मला इतका हेवा वाटतो ना तिचा. पण ती तुझ्यासारखी जेलच होत नाही, कारण तिचा विश्वास आहे माझ्यावर. विश्वास तर माझाही आहे. हो का? हो, हम्म. पण तरी देखील आमच्या दोघींमध्ये मोस्ट डिमांडिंग तीच आहे. हरलो. नेहमीप्रमाणे हात पांढऱ्या रुमालात बांधून एकदम सरळ. बस. बरं मॅडम, आता ठेवायचा का फोन? आणि रावीला तिच्या सायकलचा रिपोर्ट मात्र द्यायला सांग. तुझीच मुलगी आहे राजन, देणार लगेच रिपोर्ट. उद्या कशाला, आत्ता आले की करेल. हो. पण ठेवूया. हो. मलाही एखाद्या वेळेस राऊंडला जायला लागणार आहे. ओके, बाय. आता कधी येणार? आलोच 10 मिनिटात. आई, सगळ्यांना आवडली सायकल. आणि तुला? मला पण. आई विजूने त्याच्यावर चक्क 2 राऊंड पण मारल्या. अजून काय काय केलं चाली? आई मी ती तुझ्याशी उद्या बोलते, आता मला खूप झोप आली. ओके. आई पण बाबाचा फोनच नाही लागत आहे, त्यामुळे आजची गोष्ट मिस होणार आहे, बर्थडे स्पेशल. रणू, मला पण आता राऊंडला जायचंय. तू पटकन झोपून घे. हा, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. बाबा गोष्ट. हो, सांग ना. आजच्या गोष्टीचं नाव आहे रिटर्न गिफ्ट. काय असतं? आफ्रिकेचं एक खूप मोठं जंगल असतं. बाबा, तुझ्या गोष्टीतलं जंगल मी आफ्रिकेतच का असतं रे? कारण आफ्रिकेचं जंगल एकदम खूप मोठं असतं आणि जवळपास तिथे सगळे प्राणी राहतात अजूनही. त्यामुळे आपल्या गोष्टीत लागणारा प्राणी तिथून आपण घेऊ शकतो. म्हणून तर काय असतं? आफ्रिकेचं मोठं जंगल जंगल. असतं. त्यात खूप 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 प्राणी राहत असतात. त्यात एक चिंपांझी पण राहत असतो. तो काय करायचा? एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारायचा. आणि मिळती ती फळं खायचा. तर रे, एकदा असाच एका उंच झाडावरून उड्या मारताना त्याचा एका फांदीवरून पाय घसरला आणि तो पडायला लागला. त्यांनी खाली बघितलं. अरे बाबा, आपण खूपच उंचावरून खाली पडणार आहे हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग त्याला कळलं की आता आपलं चांगलं सगळं अंग शिकाडून निघणार आहे. मग तो ओरडायला लागला. कसा? ओय, 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 ओय. पण तेवढ्यात खालून एक अस्वल दादा चाललेला. त्याने चिंटूचं ओरडणं ऐकलं तर तो तिथे धावत 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 गेला. आणि त्याने असं चिंटूला असं अलगद झेललं आणि नीट खाली ठेवलं. अरे च्या, आपल्याला काही लागलंच नाही. हे चिंटूला कळल्यावर तो चिंटू अस्वल दादाला काय म्हणला?
अस्वल दादा थँक्यू व्हेरी मच. तू मला वाचवलंस, नाहीतर आज माझी पाठ आणि आणि तू आणि तू शेकातून निघाला असतो. तू इथेच थांब, मी आलोच. असं म्हणून चिंटू एका झाडावर सरसर सरसर चढला. तिथल्या एका फांदीवरचे 2 आंबे त्याने तोडले. तो दुसऱ्या फांदीवर गेला, तिथे पण 2 आंबे तोडले आणि मग तो सर 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 खाली आला. त्याने ते आंबे अस्वल दादाला दिले आणि म्हणाला, अस्वल दादा तू मला वाचवलंच की नाही, म्हणून तुला हे माझ्याकडून गिफ्ट. अस्वल दादा म्हणाला, अरे कशासाठी, त्याची काहीच गरज नव्हती. चिंटू कसा म्हणतो की अरे असू दे रे, खाऊन टाक. असं म्हणून चिंटू तिथून पळून द्यायला लागला. तेवढ्यात अस्वल दादाने त्याला परत बोलवलं आणि त्याच्याकडच्या आंब्यांमधले 2 आंबे त्यांनी चिंटूला दिले. आणि अस्वल दादा काय म्हणाला, हे घे तुझं रिटर्न गिफ्ट. रावी अगं नीट चिट्ट. हा आता हे झालं. कसं दिसतंय विजू? एकदम मस्त. विजू आई आली, लपव लपव. हा आले. आई बाबाचं रिटर्न गिफ्ट तयार पण झालं. ग्रेट. आणि त्यांनी ते बघितले ना की तो फुल टू झॅप होणार आहे. वाव. बाय, आता मी खाली सायकल चालवायला चालले. ए थांब थांब राणू. सविता, हो ताई. तिच्या बरोबर जागा खाली. काय गोई, सविता नाव स्नेली की सारखी हळू चालव म्हणते. हो हो सविता, सारखं सारखं म्हणू नको. हळू चालव. बर. जरा जरा वेळाने म्हण. काय? पण ताई तुमची कॉफी. सविता तू जा रावी बरोबर, मी करते कॉफी दोघींची. Hello, this is Vinaya Godbole, Colonel Rajan Godbole's wife. I'm not able to connect with Colonel. Can you please help? Sure. Yes. Oh. Sure, sir. Definitely, sir. Yes, you're right. I'm ACP Vinaya Godbole, Mumbai Police. Yes, sir. I understand the situation, sir. काय झालंय गं तुझी? Yes, sir. We'll wait, sir. No, sir. You too, sir. दिनी काय झालंय? काल रात्री राजांच्या ट्रूपवर ग्रेनेड अटॅक झाला काय? आणि फायरिंग आणि काय? आणि राजन काय? राजन काय? incident. अगं काय सांगतेस विनी? इथे टीव्हीवर काहीच दाखवत नाही की अशी बातमी. तेच सांगत होते क्रिकेटर. त्यांनी मुद्दाम अजून न्यूज दिली नाही, पण देतीलच नाही. तू काही काळजी करू नकोस विनी. येईपासून खूप पाहिजे. तू कॉफी घे जरा आधी. अगं ही अशी ऑपरेशन करायची की काय त्याची पहिली वेळ नाहीये. आणि नेहमीप्रमाणे बघ हसत हसत मोठ्यांदा फोन करेल तो तुला. तुझ्या हातच्या कॉफीची जी मजा आहे ना, दुसऱ्या कशात नाही येत. हाच डायलॉग तू बटाटे वडे मिसळ ते लझानियापर्यंत सगळ्यांना वापरते.
आणि तुझं बघून रावी देखील वापरायला लागली आहे. अगं आगाऊच झाली. तसं आता आपल्या सगळ्यांच्या लाडाचा तेवढं साईड इफेक्ट होणारच ना. आणि सगळ्यांची नुसती खाली असते खाली असते. तू पण अशीच होतीस विने. अगं पण मी जन्माला यायची पण घाई केली. 1 महिना हो. किती खुश होते मला 25 डिसेंबर तारीख मिळाल्यावर. आठवतंय तुला म्हणलं पण होतं की बघ माझ्या बेबीचा बर्थडे सगळ्या जगाच्या लक्षात राहील. तसाही सगळ्यांच्या लक्षात राहील असाच दिवस निवडला आहे. 26/11. बरं त्यावरून आठवलं, तुझा कसा गेला कालचा दिवस? काय विचारू नकोस. पहाटेपासून कॅन्डल मार्च काय, भाषण काय, या बाबतीत मग सगळे राजकीय पक्ष सारखेच. 10 वर्षापूर्वी घडलेल्या त्या भीषण हल्ल्याच्या आठवणी अगदी उगाळून उगाळून काढत असतात. नाहीतर काय. आणि त्यात शहीद झालेल्यांची जात काढायला पण कमी करत नाहीत ग. आणि त्यात भर म्हणून हे मीडियावाले यांना तर प्रत्येक दिवसाचा इव्हेंटच करायचा असतो. खरं. हॅलो, हो विनया गोरगोले बोला. कोण बोलताय? माहिती आहे. बोला. हो का? नाही माझाही नाही लागला. हो लागला की सांग. हो जवळच होते त्या धुमष्टकरीच्या. हो ताजमध्ये मेजर उन्नीकृष्ण यांच्या बरोबर. करेक्ट. सध्या बॉर्डरवर. हो नाही तिथे रेंजचा येतो प्रॉब्लेम थोडा. एक मिनिट मला दुसरा फोन येते, ठेवते मी. सर येस सर. नाही बघितलं मी कालचा दिवस तर बंदोबस्तातच केला. हो बघते सर. हो आता मुंबईचा सगळ्यात सेन्सिटिव्ह एरिया माझ्या अंडर आहे. ओके सर. ओह थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. गुड डे. गुड डे. कोण ग? किती बोलत होतं? ते मीडियावाले ग. TV चॅनल्स, रेडिओ जॉकी, सकाळपासून हे पण एक काम मागे लागेल. कोणतं? इंटरव्ह्यू द्यायचं. यांचा TRP वाढतो, आमच्या डोक्याला ताप होतो. 10 वर्ष झाली त्या घटनेला, पण अगदी काल घडल्यासारखं स्वच्छ दिसतंय मला. काय? राजन किती खुश होता मुलगी झाली म्हणून. आधी नेहमी म्हणायचा मुलगीच हवी, मुलगीच हवी. हो त्यानं मुद्दाम तुझ्या डिलिव्हरीसाठी रजा घेतली होती आणि म्हणाला होता आता 1 महिना तरी मला तुमच्या आणि माझ्या लेकी बरोबर घालवता येईल. पण त्याचा आनंद जेमतेम काही तासच टिकला होता. आपण बोलतोय हे बघ ताजच्या इथे सगळं फुटेज दाखवत आहे. Shots being fired here, quite a few shots being fired here, and it's, in fact there's not an explosion, but you can see fire coming out of the top of the dome of the old Taj Hotel and a huge plume of smoke. देशाची आर्थिक राजधानी. दिदी ती जाऊ दे. मला सांग मगाशी एक दुसरा फोन आला होता तुला, तो कुणाचा होता? तू सारखं थँक्यू सर म्हणत होतीस. तो कमिशनर जयस्वाल सरांचा होता. सरांचा? प्रमोशन झालंय माझं DCP म्हणून. अगं काय सांगतेस विने, मस्तच. अगं मला वाटलं कोणा काहीतरी तुझा कामाचा फोन आहे. अगं म्हणजे आज सेलिब्रेशन व्हायला पाहिजे. सेलिब्रेशन काय झालं? अगं कशी पडली ही? केवढं लागलंय? आणि तू काय करत होतीस? ताई मी तिच्या मागे मागेच होते. ती आपल्या पाण्याच्या टाकीच्या तिथल्या उतारावर एकदम जोरात पुढे गेली आणि तेवढ्याच समोरून एक गाडी आली. आणि ती गाडी पण नाही आपण. अगं सविता तू जाऊन पाणी आण बरं तिला आतमध्ये. आत्या आणि विनीला पण आण. मला- किती घाबरली आहे. रावी थांबली सुद्धा बघ रडाय. म्हणजे मी शूरवीर आहे बाबासारखी. हो हा तू बाबासारखी शूरच आहेस.
चला आपण आज जाऊन सँडविच करूया. रिजू, तू सेलिब्रेशनचं काय म्हणत होतीस ग? अगं तुझी आई ACP ची DCP झाली आहे आज. वाव, काँग्रेट्स मॉम. ए रिजू, आज काहीतरी छान खायला कर ना. करेन ना. Come on, Rajan. Come on. You can't break your promise. You have to take care of yourself. You have to be alive. You have to be. आणि त्याच प्रॉमिसवर जाऊ देते आम्ही तुला तुझ्या काश्मीर की कलीकडे दरवेळेस. आणि तू पण म्हणतोस ना नेहमी आय एम व्हेरी गुड ॲट माय जॉब. Part of which is not to get killed. Not to get killed. Yes, Rajan, I believe you. Yes, I believe you. And I very much want to believe you this time. Yes. Yes. नाही, अगं राधिका आज पहिल्यांदा पडली आहे का? अगं एरवी तिला हसत हसत हसवणारी तू आज एवढी कशी डिस्टर्ब झालीस? असं सतत स्ट्रॉंग वुमन सारखं वागून दमली मी. अगं आज एक ACP असले ना तरी आधी एका आर्मी ऑफिसरची बायको आणि एका मुलीची आई पण आहे ग. तर तुला कशाला सांगते तू तर असतेच की नेहमी माझ्याबरोबर. आपण म्हणून तो म्हणते की काय झालं एकदम. नाही, तुझे बाबा नेहमी म्हणायचे आपली विधी बघ कशी तयार झाली. कुठल्याही अवघड प्रसंगात डगमगून न जाता त्यावर मात करण्याची प्रचंड क्षमता आहे तुझ्यात. आज राणी 10 वर्षाची झाली. मी DCP झाले. हे सगळं बघायला बाबा हवे होते. हो, बाबांच्याच मुळे मी 28 वर्ष 15 देशात राहून आले. राजा तर कायम फिरतो त्यावर. काय अरे एवढं जग फिरून आलीस पण बोलण्यातली कोकणच ती धार गेली नाही. जाईल कशी डबल धार लावली आहे. माहेरून नेले सासरून गोड बोलले. पण खरंच आहे त्या वयात जग बघितल्याचे 2 फायदे तर नक्की होतात बघ. एक म्हणजे माणसं पटकन ओळखता येतात आणि दुसरं म्हणजे सतत अलर्ट व्हायची सवय लागली. ते खरंय. खूप पाठिंबा होता बाबांचा मला. ते माझे आणि मी त्यांची बेस्ट फ्रेंड होतो. इतके की पोलीस ऑफिसर होण्यापासून ते फार राजांची लग्न करण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट मी त्यांना विचारून करायची. खूप सपोर्ट होता त्यांचा. मी काय विरोध केला होता का ग तुला? नाही का तुझ्या आधी मी बेस्ट फ्रेंड होते त्यांची. त्या काळातलं लव्ह मॅरेज होतं आमचं. पुढे ते अचानक ऍक्सिडेंट मध्ये गेले आणि माझा जगण्यातला सगळा उत्साहच गेला. पण तो परत आणला तो राजन. तो सुद्धा त्यांच्यासारखाच आहे, नुसता उत्साहाचा धबधबा. हो, आठवत आहे मला. माझी नुकतीच नाशिकला ट्रान्सफर झाली होती आणि मी लगेच जॉईन झाले होते तिकडे. पण तो थांबला होता तुझ्यासोबत. हो, तेव्हा मला म्हणाला होता ती कशाला पाहिजे तुमची लेक, हा बाप्पू आहे ना. आणि म्हणाला होता मुन्नाभाई मध्ये मुन्नाभाई जसं त्याच्या बाप्पूचं ऐकतो तसं तुम्ही या बाप्पूचं ऐकायचं. काका असताना तुम्ही जसं मजेत आयुष्य जगत होता ना त्यापेक्षाही जास्त मजेत आयुष्य जगायचं. रडत बसलेल्या काकांना नाही आवडणार. खरं. आणि जमत नाही असं वाटलं तर या बाप्पूचं ऐकायचं. आणि खरंच बघितलं आज त्याच्यामुळे ही अशी मी मजेत आहे बघ. नाहीतर बसलेच ते खाली कट्ट्यावर. म्हाताऱ्या बायकांच्या खरंय. तसाच आहे.
कुठलीही गंभीर किंवा अवघड गोष्ट अगदी सोपी आणि हलकी करून सांगायची त्याची युनिक पद्धत आहे. 10 वर्षापूर्वी नाही का, 26 ला गेला आणि डायरेक्ट 29 ला आला. कुठे होतास असं विचारलं तर म्हणतो कसा, मस्त ताज मध्ये राहिलो 2 days and 3 nights पॅकेज घेऊन, पण ना बुफे मिळाला ना टप्पा. अगं त्याच्या या स्वभावामुळे तो कोणत्याही गंभीर परिस्थितीत शांतपणे आणि योग्य निर्णय घेऊ शकतो बघ. खरं काल बंदोबस्तावरती असताना 10 वर्षापूर्वीचा तो दिवस डोळ्यासमोरून हटतच नव्हता. संध्याकाळी रावीचा प्रीमॅच्युअर जन्म झाला आणि तिला NICU मध्ये ठेवण्यासाठी म्हणून राजन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. पण तिथे सविताला थांबवून हा जो गायब झाला तो डायरेक्ट 3 दिवसांनीच दिसला. तो परत दिसेपर्यंत जीवाची नव्हता. अगं त्याचा कॉलच तसा अर्जंट होता, तेव्हा कोणाला काही सांगायला की सोड, विचार करायला सुद्धा सबर नसणार त्याच्याकडे. पण तेव्हा तो आला की नाही परत, तसा आत्ता पण येईल बघ. त्याच्या कपॅसिटी बद्दल शंकाच नाही ग. पण काल 26 अकराची दशकपूर्ती होती ना, आणि आम्हालाही इंटेलिजन्स कडनं हाय अलर्ट होता. बाकी काही येस स्पीकिंग. व्हॉट? कसं काय शक्य आहे? विनी, काय झालं विनी? राजन सापडला त्यांना. मॅडम, आम्ही ऑपरेशन ऑलमोस्ट कम्प्लीट केलं होतं, पण तेवढ्यात कर्नलला काहीतरी मुवमेंट दिसली म्हणून ते एकटेच त्या दिशेने पळत पुढे गेले आणि सडनली एका खड्ड्यात बसले. दॅट वॉज अ ट्रॅप. नाही त्यानंतर खूप शोधूनही ते नाही सापडले म्हणून टीम परत आली. रात्री पुन्हा सर्च सुरू केला, त्यावेळेला वी फाउंड हिज बॉडी नियर द सेम हाऊस विथ अ नोट, रिटर्न गिफ्ट ऑफ 26/11/2008. आणि त्याबरोबरच त्यांचा ताज ऑपरेशनच्या वेळेचा एक फोटो देखील होता. इट वॉज अ डायरेक्टेड अटॅक. वी आर सॉरी फॉर युअर लॉस. मॅम, these are his belongings. I will let you know once the truck comes. Give me some time, officer. Yes, ma'am. विनय, आज मला खरं तर इथे तुमच्या सगळ्यांबरोबर मज्जा करायची होती. सायकलची किल्ली हातात मिळाल्यावरच्या रावीच्या उड्या बघायच्या होत्या, दंगा बघायचा होता, तिच्या चेहऱ्यावरचं मोठं स्माईल बघायचं होतं. पण असो, अगं माझी सुट्टी कॅन्सल झाल्यावर मला पहिला रावीचाच रुसलेला चेहरा डोळ्यासमोर आला बघ. मग इथे बसून लगेच सगळं प्लॅन केलं. सायकलचं कुरिअर तिकडे, किल्ली माझ्याकडे, आणि मग इथून परत सफरचंदाच्या बॉक्स मधून किल्ली रावीच्या हातात. कसं वाटलं सरप्राईज? आता तुला सरप्राईजेस फार आवडत नाही आणि मला ती दिल्याशिवाय राहत नाही. हे आपलं असं सुरू राहणार शेवटपर्यंत.
हे खरं तर सरप्राईज देण्याची सुरुवात जरी मी केली असली ना, तरी तू मला रावीच्या रूपानं 1 महिना आधीच दिलेलं सरप्राईज या सगळ्यात मोठं होतं बघ. ते म्हणतात ना, सो सोनार की तो एक लोहार की, तसं. हा, आता तू मनात म्हणत असणार की मी अजून एकदा रावीच्या एका महत्वाच्या माइलस्टोनला तुमच्या बरोबर नाही. पण खरं सांगू का, मी पण खूप मिस करणार आहे आजचा दिवस. तिचा पहिला शब्द, पहिलं पाऊल, पहिला पाऊस, अशा कितीतरी गोष्टी मिस केल्यात मी. पण दीवार मधल्या मेरे पास माँ है असं म्हणणाऱ्या शशी कपूर सारखं मी म्हणू शकतो की मेरे पास उसका पहला स्माइल है. आणि तुला कितीही खोटं वाटलं तरी मी सगळ्यांना हे आयुष्यभर सांगत राहणार आहे की रावीला काचेच्या बॉक्स मधून NICU मध्ये नेताना ती माझ्याकडे बघून हसली होती. हो. विनय, हा बॉक्स तुमच्याकडे डिलिव्हर झाल्याचा फोन आला की मग फोन करी ना, मग बाकीचं तेव्हा बोलू. आणि हो, रावीला सायकल चालवण्याची चांगली प्रॅक्टिस करायला सांग, म्हणजे मी आल्यावर रेस लावू म्हणावं. चलो बाय. आणि हो, हॅपी बर्थडे टू यू टू विनी. म्हणतात ना, बायकांचा पण हा पुनर्जन्मच असतो. आणि तू विचारायच्या आधीच म्हणतो की आलोच 10 मिनिटात. रिटर्न गिफ्ट. लेखक आणि दिग्दर्शक रोटेरियन संदीप बेलवलकर. निर्मिती रोटरी क्लब ऑफ पुणे, क्रिस्टी. रिटर्न गिफ्ट.